नमस्कार मैत्रिणींनो, आरोही शिलाई वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 36 4 टक्सचा जे ब्लाउजचा आपण पेपर कटिंग केलं होतं ते आपण ब्लाउज वरती ठेवून त्याचं कटिंग करायचं आहे। तर बंद बाजू जी आहे गळ्याची साइड ती बंद साइडला ठेवला आहे कापडच्या, आणि बाही पुढचा भाग सगळं असं ठेवून घेतलेला आहे। एक क्रॉस पट्टी ओपन साइडला आणि एक क्रॉस पट्टी मी बंद साइडला ठेवून घेतलेली आहे। जी क्रॉस पट्टी ओपन साइडला घेतलेली आहे ती मी खालून अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे। बाही अशा प्रकारे ठेवून आपण सर्व मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे कटिंग करून सर्व पार्ट कटिंग करून घ्यायचे आहे। गळपट्ट्याही मी काढून घेतलेल्या आहेत क्रॉस मध्ये। अशा प्रकारे कटिंग झालं। आता आपण टक्स टाकून घेऊया। आता आपल्याला टक्स चार टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर आपण ज्या साइडला हुकलूक पट्टी म्हणजे गळ्याच्या साइडला मी त्याचं सेंटर काढून घेतला आणि कमरेच्या साइडचं 1.25 इंचावरती मार्किंग केलं। कमरेच्या साइडने तो सेंटर काढला, त्याच्यावरती मी छातीचा 10वा भाग घेतला, तिथे एक मार्क केलं आणि तिथून 1.25 इंचावरती 2 मार्किंग केले आणि जे साइडचे 1.25 आहे त्याच्यावरनं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहेत। तर हा 1.25 इंचाचा एक टक्स, हा मुंड्याच्या साइडला 1.25 इंचावरनं जो घेतला 1.5 इंचाचा टक्स 1.5 इंचावरती, आणि हा खालून मी 1.25 इंच मार्क केलं तर त्याच्यावरती हा एक आपला टक्स काढून घेतलेला आहे। अशा आपले 4 टक्सची मार्किंग झालेली आहे। तर दुसरी बाजू मी त्याच्यावरती ठेवून अशा प्रकारे हे करून दुसरे पण टक्स मार्क करून घेणार आहे आणि खालच्या साइडला अर्धा इंचाची मार्किंग करून टक्स मारून घेतले आणि बाकीचे राहिलेले 3 मी 1.5 इंचावरती टक्स मारून घेतले। अशा प्रकारे एका साइडचे टक्स झालेले आहेत आपले। दुसऱ्या साइडचे टक्स मारून घेतले। पहा, असे 4 टक्स तयार झालेत। असा आपला 4 टक्स पुढचा भाग तयार झालेला आहे। क्रॉस पट्टी जोडून घेऊन पुढचा भाग तयार करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे 4 टक्स ब्लाउजचा पुढचा भाग आपला तयार झालेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।